नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 13 फेब्रुवारी 2026 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे शुक्रवारचा आहे. विश्वावसु नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण सुरू आहे. शिशिर ऋतू आहे. माघ महिन्याच्या कृष्ण पक्षाची एकादशी आहे. नक्षत्र मूळ आहे. योग वज्र आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो बाल आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो कौलव आहे. आजच्या दिवसाचा जो गुल्लिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 8:26 ते 9:51 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:17 ते 1:05 असणार आहे. गुल्लिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याच दरम्यान आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 11:16 ते 12:41 आणि यमगंडका दुपारी 3:31 ते 4:56 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस धनु राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र शनी नेपच्यून बरोबर केंद्रित करेल. आजच्या दिवशी बुध आणि राहूची युतीसुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. वेळातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करेल. लाभामध्ये बुध आणि राहूची युतीसुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. तुमची एनर्जी आणि मूड अतिशय उत्तम दिसून येईल. मात्र कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण निर्णय भविष्य काळासंबंधी आजच्या दिवशी घेऊ नका. आर्थिक व्यवहार करताना काळजी घेणं गरजेचं राहील. आर्थिक व्यवहार चुकण्याची शक्यता जास्त राहील. त्या संदर्भात काळजी घ्या. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करेल. दशमामध्ये बुध आणि राहूची युतीसुद्धा होणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून आजच्या दिवशी आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास अचानकपणे डोक्यावर येऊ शकते. प्रलोभनांच्या मागे लागू नका. आर्थिक महत्त्वपूर्ण व्यवहार करू नका. या सर्वांनी जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या ठिकाणी जे तुमचे शत्रू असतील त्यांपासून सावध राहा. कार्यक्षेत्राच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कागदोपत्री व्यवहार आजच्या दिवशी करू नका. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 7म स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. याचप्रमाणे भाग्यातील बुध राहू बरोबर हा चंद्र भाग्यामध्ये बुध राहूची युती होईल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. खासपणे आजच्या दिवशी जे तुमचं वैवाहिक जोडीदार आहे त्यांच्याबरोबर छोट्या मोठ्या कारणामुळे मिसअंडरस्टँडिंग किंवा गैरसमज होतील. त्याचप्रमाणे त्यांच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. आजच्या दिवशी भविष्यकालीन योजनांच्या संदर्भातले कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय छोटे किंवा मोठे अजिबात घेऊ नका. फसलं जाणं, फसवलं जाणं अशा प्रकारचे काही अनुभव आजच्या दिवशी येण्याची शक्यता दाट आहे. त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करेल. अष्टमामध्ये बुध आणि राहूची युतीसुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोक्यावर करू शकतील. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संबंधी कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. महत्त्वाचं म्हणजे आजच्या दिवशी फसलं जाणं, फसवलं जाणं, मिसगाईड होणं
आर्थिक प्रलोभनांच्या मागे लागून स्वतःचा तोटा करून घेणं, नुकसान करून घेणं, अशा प्रकारचे काही अनुभव येऊ शकतील. त्या संदर्भात काळजी घ्या. स्वतःच्या मानसिकतेवरती लक्ष देणं अत्यंत गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी अशुभप्रदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातील शनी नेप्च्यून बरोबर हा चंद्र केंद्र करेल. सप्तमामध्ये बुध राहूची युतीसुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर ते छोट्या मोठ्या कारणामुळे गैरसमजामुळे त्रास होते. त्या संदर्भात काळजी घ्या. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी सुद्धा स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास कव्हर करू शकतील. मात्र जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभसुद्धा मिळू शकतील. आजच्या दिवशी जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराबरोबर छोट्या मोठ्या कारणामुळे मतभेद, मतवैचित्र, गैरसमज किंवा त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास यामुळे मानसिकता तुमची बदलण्याची शक्यता राहील. त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातील शनी नेप्च्यून बरोबर हा चंद्र केंद्र करेल. याचप्रमाणे षष्ठात बुध आणि राहूची युतीसुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून घरातील जे व्यक्ती असेल त्यांच्याबरोबर छोट्या मोठ्या कारणामुळे वादविवाद होऊ शकतील, मतभेद होऊ शकतील. त्या संदर्भात काळजी घ्या. याचप्रमाणे आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. फसलं जाणं, फसवलं जाणं, वादविवाद होणं अशा प्रकारचे काही अनुभव आजच्या दिवशी येऊ शकतील. त्या संदर्भात स्वतःवरती लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातील शनी नेप्च्यून बरोबर हा चंद्र केंद्र करेल. पंचमामध्ये बुध राहूची युतीसुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. मात्र कागदोपत्री व्यवहाराच्या संदर्भात काळजी घ्या. स्वतःच्या आरोग्याकडे सुद्धा थोडं लक्ष देणं गरजेचं राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे गैरसमज किंवा वादविवादाचे सारखे काही प्रसंग घडून येतील. त्या संदर्भात काळजी घ्या. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. मात्र जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ मिळू शकते. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमामध्ये शनी नेप्च्यूनचा केंद्र या चंद्राबरोबर होईल. याचप्रमाणे चतुर्थामध्ये बुध राहूची युतीसुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खर्च किंवा गुंतवणूक या संदर्भात आजच्या दिवशी काळजी घेणं गरजेचं राहील. अनावश्यक खर्च होऊ शकतील, मात्र लाभसुद्धा मिळतील. घरातील तुमच्या वयापेक्षा ज्या लहान व्यक्ती असतील त्यांच्याबरोबर मतभेद, मतवैचित्र किंवा त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोक्यावर काढू शकतील. याचप्रमाणे वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कागदोपत्री व्यवहाराची कामं आजच्या दिवशी करू नका. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातील शनी नेप्च्यून बरोबर हा चंद्र केंद्र करेल. तृतीयामध्ये बुध राहूची युतीसुद्धा होणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे हातावेगळी करू शकाल, परंतु दडपण जाणवेल. घरातील व्यक्तींबरोबर छोट्या मोठ्या कारणामुळे वादविवादाचे प्रसंग निर्माण होते. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. आरोग्याकडे लक्ष द्या. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातील शनी नेप्च्यून बरोबर हा चंद्र केंद्र करेल. विद्यामध्ये बुध राहूची युतीसुद्धा होणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. आज स्ट्रेस, टेन्शन, फ्रस्ट्रेशन अशा सर्व भावभावनाचा अनुभव तुम्ही घेणार आहात. काळजी घ्या. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय मात्र घेऊ नका.
याचप्रमाणे आर्थिक व्यवहारावरती चोख लक्ष देणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण आर्थिक व्यवहार, गुंतवणूक या खर्च आजच्या दिवशी करू नका. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या लाभ असताना चंद्राचं भ्रमण आहे. विद्यार्थी शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करेल आणि तुमच्याच राशीत बुध राहूची युती सुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आर्थिक व्यवहारात आजच्या दिवशी लक्ष देणं गरजेचं आहे. चुकीच्या आर्थिक व्यवहाराची शक्यता जास्त राहील. काळजी घ्या. खर्चावर नियंत्रण ठेवा. गुंतवणुकीपासून थोडी काळजी घ्या. आजच्या दिवशी तुम्हाला स्वतःच्या भावभावनांवर सुद्धा नियंत्रण ठेवावं लागेल. चुकीची माहिती किंवा गैरसमज यामुळे काही गोष्टी तोक दाटू शकते. स्वतःवरती लक्ष देणं, काळजी घेणं हे गरजेचं आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करेल आणि व्ययस्थानात बुध राहूची युती सुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी खर्चावरती नियंत्रण ठेवा. यासमोर जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातले कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय अजिबात घेऊ नका. अंदाज चुकू शकतील. प्रलोभनांपासून आजच्या दिवशी लांब राहणं गरजेचं राहील. प्रलोभनापायी अलगदपणे कुठल्याही तुम्ही संकटात फसू शकाल. या संदर्भात काळजी घ्या. कुठल्याही प्रकारची रिस्क आजच्या दिवशी अजिबात घेऊ नका. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 13 फेब्रुवारी 2026 करताचा संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.